हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत, चिकन कीमा पाव. हां, पण ती आज मी नाही करणार आहे, तो सुनीत करणार आहे. तर तो आता काम करतोय, तर त्याला विचारूया, तो फ्री झाला असेल तर रेसिपीला सुरुवात करूया. सुनीत, किती वेळ लागेल रे तुझं काम संपायला अजून? 5-10 मिनिटं लागतील. तुझं झालंय का बाकीचं सगळं? हां, माझं झालंय. मग तू ठीक आहे, सांग. पण ते कटिंग वगैरे करतो आधी, मग नंतर मग करूया ना. ओके, का मी तयारी करून ठेवू? नाही, करतो, एक 10 मिनिटं थांब ना. झालं की माझं मग करूया. ठीक आहे, डन. ओके. तर आपल्याला खिमाला लागणारं साहित्य बघून घेऊया आपण. 3 मोठे चिरून घेतलेले कांदे, 2 मोठे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, कढीपत्ता, 3 छोट्या हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी मटार. हे आपलं घरगुती वाटण आहे, जे कांदा आणि आपण सुकं खोबरं भाजून घेतो ते. फोडणी करता मोहरी, जिरं, 1 टीस्पून आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे, अर्धा टीस्पून हळद आणि लाल तिखट. हा आपण 800 ग्राम किमा घेतलेला आहे. चांगला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. कढईमध्ये 4 डाव आपण तेल घेऊया. तेल छान गरम झालं आहे. आता आपण त्यात मोहरी अर्धा टीस्पून, अर्धा टीस्पून जिरं, कांदा घालून घेऊया. कांदा आपण चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण चांगला मिक्स करत राहूया. तरी आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागतील. ॲक्च्युली कांदा भाजायलाच वेळ लागतो, बाकी सगळं मग पटापट होत जातं. थोडं मीठ घालून घेऊया, म्हणजे कांदा आपला लवकर नरम होईल. 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया. कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. कच्चा वास जाईपर्यंत आपण चांगलं परतून घेऊया आलं लसूण पेस्ट. तर चांगलं तेल सुटलंय, तर आता आपण टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो आणि कांदा चांगला एकजीव झालेला दिसतोय आपल्याला. तसंच आपल्याला थोडा वेळ करत राहायचं आहे, एक अंदाजे 7-8 मिनिटं तरी चांगलं तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं आहे. आता आपण यात हळद घालून घेऊया. 2 चमचे लाल मसाला, छान कलर आलाय बघा. 3 ते 4 मिनिटं चांगलं मी मिक्स करून घेतलंय सगळं. तेलही सुटायला लागलं व्यवस्थित. आता यात आपला आपण जो गोडा मसाला करून ठेवला होता तो घालून घेऊया. आता आपण चिरलेली मिरची आणि कढीपत्ता टाकून घेऊया. छान असा खमंग सुवास सुटलाय का. त्यात आपण आता हिरवे मटार आहेत ते आपले घालून घेऊया. छान परतून घेऊया 2 मिनिटं.
गोड्या मसाल्याने काय होतं ॲक्च्युली थोडा थिकनेस येतो किमाला. हे ऑप्शनल आहे, तुम्ही अवॉइड पण करू शकता. आता आपण यात किमा घालून घेऊया. चांगला मिक्स करून घेऊया आपण यात. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. जास्त फास्ट पण ठेवला तर आपलं लागू शकतो खाली, त्यामुळे मिडियमच ठेवायचं. थोड्या वेळाने आता आपोआप पाणी सुटेलच याला, आणि आपण नंतर थोडं पाणी घालणारच आहोत. म्हणजे अंदाजानुसार आपण नंतर पाणी घालून घेऊया याच्यात. तर थोडं 5 मिनटं आपण वाफेवर जरा शिजवून घेऊया. थोडं आपण झाकून ठेवूया 5-1 मिनटं. 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण थोडं चेक करूया एकदा. बघू शकता तुम्ही, छान पाणी सुटलंय त्याला. छान सुटसुटीत असा झालाय. थोडी आपण त्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया. थोडं आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया. या स्टेजलाच तुम्ही ना ॲक्च्युली चेक करून मीठ वगैरे बघू शकता, किंवा मसाला तुम्हाला जरा थोडा जास्त लागत असेल तर तुम्ही अर्धा चमचा वगैरे ॲड करू शकता. आम्ही थोडं कमी तिखट खातो, त्यामुळे मी ह्या मेजरने टाकलाय. तुम्ही जर जास्त खात असाल तर ॲड करू शकता. थोडा आपण आता अर्धा टीस्पून गरम मसाला टाकून घेऊया. मला थोडं मीठ कमी वाटलं याच्यात, म्हणून मी थोडं ॲड केलं. तर तुम्ही बघू शकता आपला चिकन किमा एकदम रेडी आहे. थोडी कोथिंबीर टाकूया, आणि आता आपण आपले जे पाव आणले ते आपण शेकवून घेऊया बटर लावून, आणि मग खाण्यासाठी रेडी आहे आपला. तर मंडळी, मग कसं वाटलं?
नवीन रेसिपी कशी वाटली किमा पावची माझ्याकडून? आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा. आणि हा टेस्टिंगचा ना रिव्ह्यूचा लास्ट क्लिप राहून गेली आमच्याकडून, कारण का आमच्याकडे गेस्ट आलेले होते ना, त्याच्यामुळे ते राहून गेलं, घाई गडबड झाली हो होती. गडबड खूप झाली त्याच्यामुळे सगळं राहून गेलं, पण छान झालं होतं है ना. हा छान झालं होतं. गेस्टने पण पाहुण्यांनी पण खाल्लं, त्यांना पण खूप आवडला. हो. सो चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. बाय. बाय.